पद्धतीने करा. प्रेसिडेंटने Meeting called to order. Welcome all club members and our trainer AT Ravindra Khalankar. He is with us for training of members toolkit, and I am giving some brief about him. Ravindra Khanolkar is a BCom and a CIIB banking exams by education, a PG in import export and diploma in graphic and designing and diploma in webmaster and web developer. He is currently in associate with in business as a info services as a webmaster service and graphic designing, and yes consultancy as a life coach individual and family since 2002, and an enterprise coach professional and SMEs in since 2005. He is associated with Alcoholics Anonymous Well-Wisher since 1980 and Aishwarya Medical Charitable Trust since 1989. Rotary Club of Dombivli. He is a member of Rotary Club of Dombivli since 2007. And he is a trustee of a Swasthanya Trust, Swali Orphanage trustee since 2019. Kudalker Gudbandhan Sahyog trustee since 2016, and Kundeshwar Udyog Sangh trustee 2017. And he is in his family, his wife is name Anjali and she is BCom and household, and her daughter name is Purva and Delilia. Both are married and settled in their happily life. Thank you very much, sir. Over to you, Ravindra sir. Thank you, Alpesh. क्लबच्या दृष्टीने कोणती लँग्वेज बरी पडेल, हिंदी का मराठी? मराठी चालेल सर. मराठी ओके. मराठीच आहेत सगळ्यांना मराठीच चालेल. हा ठीक आहे, कारण ना आपल्याला इंटरॅक्शन त्याच लँग्वेज मध्ये करायची आहे जी सगळ्यांना सुटेबल आहे. आजचा विषय आहे ना, मी तुम्हाला फार इझी करून सांगेन, कारण तो विषय इझी आहे पण आपल्याला तो डिफिकल्ट जातो. कधी कधी असतं ना, आपल्याला खूप सगळं इझी वाटतं पण ते इझी नसतं. आपल्याला जर म्हटलं की व्हॉट इज युअर फॅमिली, तर आपल्याला आपली फॅमिली पटकन डिस्क्राईब नाही करता येत, कारण फॅमिलीला पण एक खरं म्हणजे कल्चर असतं, एक सिस्टीम असते, एक पगडा असतो. पूर्वी म्हणायचं ना की खानदान, तर तसा आपलं खानदान आहे सगळ्यांचं म्हणजे रोटरी. आणि मेंबरशिप किट हा शब्द थोडासा किटकिटा असला तरी त्याच्या बुडाशी फार सोपा आणि छान विषय आपल्याला दिलेला आहे डिस्ट्रिक्टने. खरं काय झालंय, गेले काही वर्ष मेंबरशिप ग्रोथ याच्यावर सगळ्यांनी काम केलेलं आहे. RI पासून, कारण आम्ही 1.2 मिलियन तर गेले 15 वर्ष सांगत आलो. म्हणजे काय झालं की मेंबरशिप ग्रोथच्या नावाखाली जी मेंबरशिप वाढत गेली त्याच वेळेला रिटेन्शन तेवढ्या प्रमाणात नाही. आणि आज आपल्याला हाच विषय काळेसाहेब तुम्ही पण लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला याचा ना फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल पुढल्या वर्षाला. की हा जो विषय आहे की आपल्याला रिटेन्शन जे आहे ह्या विषयापर्यंत जायलाच लागता नाही. त्यामुळे मेंबरशिप आपण जी नवीन घेतोय हा एक भाग झाला, किंवा काही नवीन मेंबर आहेत त्यांना कळावं. पण मी म्हणेन आजचा विषय असा आहे की माझ्यासारख्यालाही तो ऐकल्यानंतर कळलं की अरे बापरे, रोटरी अशी आहे काय, तरच मला आजपर्यंत डिस्क्राईब करता येत नव्हती. मग आजपासून तुम्ही रोटरीच्या आपल्या खूप गोष्टी ऐकल्या, पण असं जेव्हा वेळ येतं की व्हॉट इज रोटरी, आणि तोच विषय आज आपण करणार आहोत. एक म्हणजे ना,
मेंबरशिप हा आत्मा आहे कुठच्याही संस्थेचा, आणि आपली संस्था एकदम छान आहे. म्हणजे त्याचा बेस आहे अबाव सेल्फ. म्हणजे प्रत्येक आपल्या रोटेरियनला वाटतं की माझ्या आयुष्यात मी इतरांसाठी काही करू शकतो, कारण हे वाटणं महत्वाचं आहे, आणि तेच आपण सगळे रोटरीत आहे. इतकं सिंपल आहे. पण आपण डायरेक्ट सर्व्हिस टू द कम्युनिटीसाठी येत नाही. आम्ही प्रथम फेलोशिप आणि सेल्फ डेव्हलपमेंट साठी येतो. स्वतःची डेव्हलपमेंट हा रोटरीसाठी, प्रत्येकाची स्वतःची डेव्हलपमेंट हा रोटरीसाठी मोठा विषय आहे. कारण जर आमच्या सगळ्या रोटेरियन्सची जेव्हा डेव्हलपमेंट होईल तेव्हा आमची सर्व्हिस प्रोजेक्ट पण सगळे तेवढेच मातब्बर होणार. कारण आपल्याला आपल्या क्षमता वापरायच्या आहेत. माइंड, बॉडी, हार्ट, सोल, कळलं की नाही? म्हणजे बुद्धी वापरायची आहे, कधीतरी हृदयाने काम करायचं आहे, शारीरिक करता येईल ते करायचं आहे, आणि तन मन धन बुद्धी ही आपल्याला डोनेट करण्याच्या गोष्टी आहेत, आणि आपण सगळे अबाव सेल्फ. आता रोटरी आमच्याकडे एक ना डॉक्टर कवी म्हणून आहे, ते जवळजवळ 45 वर्ष मेंबर आहे. आणि एखाद्याला विचारलं की बाबा कधीपर्यंत रोटरीत राहणार आहे, तर तो म्हणतो की 4 रोटेरियनच्या खांद्यावरून जाईपर्यंत. आणि ह्याची सगळ्याची तुम्हाला हळूहळू प्रचिती येणार, कारण रोटरीची मेंबरशिप हा कधीतरी सोडेन हा विषयच नाही आहे, आणि तेवढं आपल्याला रोटरी उत्तम रीतीने सगळ्यांनी मिळून जगायची आहे. आपल्याकडे एक ना पीडीजी आहेत, व्यंकटराव गडवाल, 52 वर्ष. अविनाश दासबाबू भिवंडी, 52 वर्ष. 52 वर्ष रोटरी मधले. आणि आजही दासबाबूंना तुम्ही भेटाल, त्यांचं योगामुळे मेंटेन केलेलं आहे, पण एकदम मेंटेन. तुम्हाला इतकं छान वाटेल की आपण एका रोटेरियनला भेटलो. व्यंकट गडवाल. तर मला हे का सांगायचं आहे, रोटरीत किती वर्ष काय वगैरे हा प्रश्न नाही. जसं आपलं मी मगाशी सांगितलं कुटुंब असतं, तसेच आपण रोटरीत आहोत. आणि 4 रोटेरियनचे 4 खांदे मी का म्हटलं, कारण रोटरीमध्ये तुम्ही जेवढं मुराल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या क्लोज फॅमिलीच्याही अगोदर रोटेरियन्स येतात. एक किस्सा सांगतो. आमच्या मी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मेनचा मेंबर आहे. आमच्या एका मेंबरची मुलगी कॅनडावरून आली होती. शुक्रवारी शनिवारी मैत्रिणींबरोबर थांबली, आणि रविवारी तिच्या पोटात ट्रिमेंडस दुखायला लागलं. डॉक्टर्स बंद होते, डायग्नोस्टिक सेंटर्स बंद होते. दुपारी सोनोग्राफी केली, का सिटी केलं, आणि कळलं की आतड्याला छिद्र आहेत, परकोरेशन्स, आणि इमिजिएट ऑपरेशन केलं पाहिजे. धावाधाव झाली, एका हॉस्पिटलला ऍडमिट केलं, आणि डॉक्टर म्हणाले अर्ध्या तासाची पण या पेशंटची गॅरंटी देता येत नाही, तुम्ही इमिजिएट ऑपरेशन करायची तयारी. त्या माणसांनी एका रोटेरियनला फोन करून सांगितलं की एकुलती एक मुलगी, की आय एम अनेबल टू टेक एनी डिसिजन, अशी परिस्थिती आहे, मला काही कळत नाही, तुम्ही काय ते बघा. त्या रोटेरियनने एका दुसऱ्या रोटेरियनला फोन केला. तो माझ्या घरी डोंबिवली वेस्टला माझ्या समोर बसला होता. त्याच्या अगोदर 5 मिनिटं आम्ही संजीव, म्हणजे गेल्या वर्षीचा प्रेसिडेंट, त्याच्याशी बोललो होतो. आम्ही दोघं निघालो. संजूला यायला सांगितलं. आमच्या क्लबला बहेती हे मेडिकल गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहेत, त्यांना फोन केला, आणि आम्ही तिथे पोहोचेपर्यंत 14-15 रोटेरियन्स त्या हॉस्पिटलच्या खाली होतो. एकाने ठरवलं केस फोर्टिसला हलवायची, फोर्टिस वरून कार्डियक अँब्युलन्स मागवली. मी आणि बहेती आम्ही दोघे फोर्टिसला गेलो. फोर्टिसने विचारलं नाही कोणाची मुलगी म्हणून, फॉर्म भरला ऍडमिशनचा. इथून हे सगळं डिसिजन, ते काही डिसिजन रोटेरियनला घ्यायला लागलं नाही, कारण त्याची तेव्हा क्षमताच नव्हती. आणि 13-14 रोटेरियन्सने तिला त्या हॉस्पिटल मधून हलवलं. कधीतरी हॉस्पिटल मधून हलवताना थोडा आपला जोर वापरायला लागतो, तो वापरून
फोर्टिसला जाताना फोर्टिसचे एक डॉक्टर गॅस्ट्रो इंटेस्टिनल बोरिसा म्हणून हे आपले परिचित होते रोटरीचे, म्हणजे आपल्याकडे रेग्युलर लेक्चर्स असायचे. ते बोरिसांना फोन केला, ते म्हणाले मी सुट्टीवर आहे, पण आपण बोरिसांना म्हटलं की असंच एक पेशंट अर्जंट ऑपरेशन साठी ऍडमिट केलाय. तो बोरिसा म्हणाले काळजी करू नका, मी सुट्टीवर असलो तरी रात्री ऑपरेशन अटेंड करीन. 11:30 ते 2:30 ऑपरेशन झालं. आणि जेव्हा फोर्टिसला बाकीचे रोटेरियन्स आले त्यांच्याकडे 3 लाख कॅश होती. मी तुम्हाला सांगतोय ना, हे सगळं मेस्मरायझिंग आहे, पण हे फक्त रोटरीत होतं, हे कुटुंबात पण होत नाही. ऍडमिशन झाली, ऑपरेशन झालं, 4 दिवसानंतर या लोकांनी सांगितलं तू घाई करू नको पैसे द्यायची, तू तुझ्या मुलीला बरं कर, आपण पैशाचं काही ऍडजस्ट करू. म्हणजे ह्याच्यात पैसे मोठे नव्हते, कारण बोरिसन एक शब्द वापरला तो ह्याच्यात महत्वाचा आहे. रोटरी कन्या आहे ना, तो मैं रात को जाके ऑपरेशन करो. आता ह्याच्यात बघा, कोणी कोणाचा सगा नाहीये, पण आपण सगळे रोगी. हा एक किस्सा नाही, असे अनेक किस्से आपल्या आयुष्यात असतात. तुम्ही जेवढे रोटेरियन जुने व्हाल ना तेवढे. आणि यासाठी काय पाहिजे आता लक्षात घ्या, फेलोशिप जी आपली आहे. सॉरी टू डिस्टर्ब यू नीनाद जी, आप जरा म्यूट कर दीजिए आपका ऑडियो और वीडियो. ठीक आहे, मी करू शकतो, मी करीन. तर नाही हरकत नाही. तर सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, फेलोशिप इतकी ताकदवान आहे ना. तुम्ही जर कोणी म्हटलं ना माझा फायदा काय, तर मी सांगेन माझा फायदा काय तुम्ही विचाराल ना, तर मी जर रोटेरियन नसतो ना तर कुठेतरी 1.0 असतो, 1/10. आता मी दुसऱ्या शब्दात सांगेन की माझा मी घडलो, पण मी घडण्यासाठी रोटरी जी एक मदत करते. बरं, रोटरीची मेंबरशिप कशी आहे माहिती? अशी कुठे मेंबरशिप जगात आहे की सांगा, की घरातला एक मेंबरने मेंबरशिप घेतलं की अख्खं कुटुंब मेंबर होतं. आता तुम्ही दुसऱ्या कुठच्या संस्थेत असाल ना तर घरात म्हटलं जातं जा आता तुमचे तिकडचे, म्हणजे घरातली माणसं तुमच्या ऍक्टिव्हिटीशी जोडलेली नसतात. पण रोटरीमध्ये तुमची स्पाऊस, मुलं ही सगळी रोटरीमध्ये जोडली जातात. आणि याच्यासाठी महिन्यातून एक फॅमिली फेलोशिप झाली पाहिजे. महिन्यातून एक फॅमिली फेलोशिप, ज्याला आपण फायर साइड म्हणतो किंवा फॅमिली नाईट म्हणतो किंवा वर्षातले कार्यक्रम गेट टुगेदर. असं जेव्हा होतं ना, मग रोटरीत आपण का घडतो? आपला पुढचा जो प्रेझेंटेशन आहे ते मी फास्ट घेईन. रोटरीत आपण का घडतो माहिती? आता समजा तुमच्या क्लबमध्ये 25 मेंबर आहेत, तर तुम्हाला 25 एक्सपर्टाईज तुमच्या बरोबर आहे. तुमच्या बरोबर असं कोण नाहीये कुठेतरी कारकुनी करतोय, कुठेतरी कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. कारण आपण मेंबरशिप घेताना क्लासिफिकेशन बघतो. त्यामुळे ना आम्ही कोणाकडून घडतो? आता आपण अविनाश बेंकेंशी बोलत होतो, त्यांचं जे धाडस आहे, एवढं मोठं काम करायला एक वेगळं धाडस लागतं. तर आता आमच्या क्लबला 15-20 लाख उभे करायचे झाले तर तुम्हाला माहितीये प्रत्येक क्लबमध्ये मेंबर्स नाही उभे करू शकत. पण एक व्यक्ती अशी आहे, तो म्हणाला खडा करणे काय पैसा इतना ही बोलो हो जाए. हे जे धाडस लागतं तसे हे प्रत्येक वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या कपॅसिटीचे आपले मेंबर असतात, आपापल्या वेगवेगळ्या फील्ड मधले असतात आणि ते आपले असतात. म्हणजे आम्ही रात्री 2 वाजता एका डॉक्टरला सांगू शकतो ताबडतोब माझ्याकडे ये म्हणून. एका आपल्या मेंबरना कॅन्सर होता थ्रोटचा आणि त्यांच्या घरात कॉन्फिडन्स जात होता. आता मी लाईफ कोच आहे, तर मी काय करू शकतो? मी गेलो त्याच्या बायकोच्या समोर आणि बसलो आणि म्हटलं रात्री 2 वाजता जरी तुम्हाला मनात भीती आली तर पहिला फोन मला करायचा, विदिन 10 मिनिट्स आय विल बी ॲट युअर प्लेस. हे फक्त रोटरीत होऊ शकतं, हे कुठेही कुठच्याही मेंबरशिप मध्ये होत नाही आणि फॅमिलीत पण तेवढ्या लेवलला होत नाही. तर हा झाला रोटरीचा भाग. आणि म्हणून ना मी म्हटलं 4 खांद्यावरून जाईपर्यंत रोटरीची मेंबरशिप असते. कारण ना
ते घरात आपल्या कोण म्हातारे कुतारे असतील त्यांना सांगेन तुम्ही नका हे काम करू, आम्ही त्या व्यवस्थित शेवटपर्यंत त्याला पोहोचवू. तर इतकं छान ही रोटरी आहे. आता रोटरीचा एक छोटासा जो प्रॉब्लेम आहे, जो आपल्याला शेखर मेहतानी पण सांगितलाय आणि आपली डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मयुरेश वारके त्यांचं मत आहे की आपल्याला मेंबरशिप पाहिजे, पण अशी छान मेंबरशिप घेऊया आपण की जी सुटेबल असेल, त्यांचं भलं होईल अखंड आयुष्यभर आणि रोटरीचंही भलं होईल आणि प्रत्येकाला आपल्याला तेवढे फेलोशिप साठी मित्र मिळतील. काळेसाहेब मगाशी म्हणून मी तुम्हाला म्हटलं, हा जो रोटरीचा जर्नी आहे ना, हा आपल्याला घडवतो आणि काहीच्या काही घडवतो. ते आपल्याला काय फायदा होणार आहे याच्यासाठी आम्ही नाही थांबलो आणि रोटरीच्या नियमांमध्ये राहिलो. कारण रोटरी बऱ्याच ठिकाणी काम करते. एकच मिनिट. आणि आपण त्याला नुसतं फॉलो केलं. मगाशी अविनाश म्हणाले ना की आता डिस्ट्रिक्टच्या गोष्टी सुरू होतील, काय करायचं, हे करायचं, ते करायचं, पण त्या खऱ्या गाईडलाईन्स आहेत. मी अल्पेश तुम्हाला काय सांगितलं मागच्या आपल्या डायरेक्टर्स मीटिंगला आणि आजच्या मीटिंगला, की त्या मीटिंग पुरतं प्रेसिडेंट म्हणून एकच काम करायचं, कॉल एव्हरीबडी, रिक्वेस्ट, आणि त्यांनी केलेलं आहे सिन्सिअरली, रिक्वेस्ट एव्हरीबडी. मग काही सांगा, आपली लाज राखली पाहिजे वगैरे काही शब्द वापरा, पण रोटरी देऊनच जाणार. रोटरी तुम्ही कोणाचंही जरी ऐकलत ना, आणि आपला फायदाच आहे, तोटा कुठेच नाही. कधी कधी काय असतं, आपण आलो नाही तर आपला तोटा होऊ शकतो. तर म्हणून मी सांगितलं की रोटरी आम्ही सर्व्हिस टू द कम्युनिटी साठीच रोटरीत आलो, कारण आम्ही अबाव सेल्फ आहोत. पण असं नाही म्हणतायत की आज कॅम्प आहे चला, आज कॅम्प आहे चला म्हटलं आणि मला रात्री ताप भरला तर मी अविनाशला नाही सांगू शकत, अविनाश बाबा तू सगळी कामं बाजूला ठेवायची, यू हॅव टू गो फॉर द कॅम्प, कारण मी नाही जाऊ शकत आहे. आणि अविनाश सांगणार तुम्ही काळजी नका करू, मी कोणाही दोघांना घेऊन ते काम पुरं करतो. हे रोटरीत का होऊ शकतं, त्याच्यासाठी फेलोशिप, बॉन्डिंग फार आवश्यक आहे. त्यामुळे ना ह्या तिन्ही गोष्टी एकत्र, फेलोशिप म्हणजे फ्रेंडशिप, सेल्फ डेव्हलपमेंट आणि सर्व्हिस टू द कम्युनिटी, आणि ह्याच्यातून आपण खूप छान शिकणार आहोत. आता आपण आपल्या आजचा जो काही स्लाइड्सचा भाग आहे त्याच्याकडे जाऊ, म्हणजे आपल्याला कमी वेळ वापरून फास्ट ट्रॅकवर. मला त्याच्या अगोदर एवढंच विचारायचं की आपल्यापैकी BNI, सॅटर्डे क्लब, मी उद्योजक अशा ठिकाणी कोण आहे का? अनम्यूट करून सांगा जर म्यूट असेल तर, किंवा हात दाखवा मला. अविनाश अनम्यूट करा, अविनाश अनम्यूट. हा झालं. हा मी 1 वर्ष होतो घाटकोपर चॅप्टरला फक्त. तो पण मला सांगायचं अविनाश की टोटल फी किती होती BNI? 72,000 रुपीज डिवाइड बाय 52, 52 आठवडे, बरोबर आहे? बरोबर. किती होते साधारण? 3,500. 1,500 होते. सॉरी 1,500 रुपये होते साधारण. आणि व्हेन्यू चार्जेस किती होते? 500 रुपये. 500 रुपये. म्हणजे 2,000 रुपये देऊन तुम्ही दर आठवड्याला BNI ला, बिझनेस ग्रुपला मीटिंगला जायचं. हा मुद्दा सगळ्यांनी महत्वाचा ऐकायचा आहे. आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसची माहिती द्यायला किती सेकंद मिळायचे? मला वाटतं 30 सेकंड मिळायचे तेवढे. 1 मिनिट शॉर्ट मध्ये फटाफट फ्लिप. आणि दुसरी गोष्ट सॉरी, याच मुद्द्यावर मला कसं आहे त्याच्यामध्ये पण रोटरी सारखंच आहे. कसं सांगतो की माझं क्लायंट होतं पोद्दार हाऊसिंग, सर्वात मोठं क्लायंट. ओके, अजूनही आहे ते. तर त्या क्लायंटने त्याचे जे जनरल मॅनेजर ऑफ मार्केटिंग होते, त्यांनी मला जबरदस्ती बोलवलं की अविनाश आप एज अ विजिटर करके आ जाओ घाटकोपर चैप्टर में, आपको कुछ नहीं करना है, 500 रुपीज मैं दे दूंगा एज अ विजिटर फी. मी गेलो, मी म्हटलं नाही राहायचं काय सर, त्यांनी ते ऑलरेडी देऊन ठेवले होते. पण तिथे मी जे फर्स्ट जे प्रेझेंटेशन पाहिलं, इट वॉज लाईक अ प्रोफेशनल, मीन्स टोटली प्रोफेशनल, आणि एक दुसऱ्यामध्येच बिझनेस होतो. हे महत्वाचं इथे सांगणं, जे रोटरीमध्ये आपण एक दुसऱ्यांसाठी करतो.
नाही It was आता a charm. त्याच्यात नाही जात आहे मी. महत्वाचं हे 30 सेकंद जे त्यांनी सांगितलं ना, त्याच्यावर आपल्याला पुढे यायचं आहे. म्हणजे 2000 खर्च करायचे, डोंबिवली येऊन कार काढायची आणि घाटकोपरला जायचं आणि तिथे आपल्याला आपला बिझनेस सांगायला 30 सेकंद किंवा 60 सेकंद मिळतात. ते आपल्या पुढच्या स्लाइडला आपण येणार आहोत, तिथे त्याची गरज पडेल आणि त्याचं महत्व कळेल. कारण BNI ही जागतिक संस्था आहे बिझनेस कनेक्टिव्हिटी. त्यामुळे त्यांची जी प्रॅक्टिस आहे ती करेक्टच आहे, पण ती काय आहे ते आपण समजून. बघा आजचा विषय आहे मेंबरशिप टूल किट. आणि ह्याचा मुख्य गाभा असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे व्हॉट इज रोटरी. आणि अविनाश बोलतील, तेच निलेश बोलतील, तेच काळेसाहेब बोलतील, तेच अल्पेश बोलतील, कारण ते खरं वेगळं वेगळं नाही आहे. पण व्हॉट इज रोटरी हे एवढं वास्ट आहे. आणि आपण जेव्हा नवीन मेंबर म्हणजे तुमच्या आपल्याकडे क्लबला झालेले किंवा होणारे यांना जर आता मगासपासून आम्ही गप्पा मारल्या काळेसाहेब, तेवढं बोलायला गेलं ना तर त्यांना रोटरीचं 2% कळणार आहे, 3%. तर रोटरीची आपण ज्याला डेफिनेशन म्हणतो, व्याख्या, तर आपण थोड्या व्याख्याच्या दिशेने जातो. जरा आता अनम्यूट केलं तर चालेल एकेकानी. पहिलं काय आहे? मॅकडोनाल्ड आहे. मॅकडोनाल्डची ओळख काय म्हणून आहे? मॅकडोनल्ड बर्गर स्पेशल बर्गर आहे. बर्गर. मॅकडोनाल्डला cheapest. बरोबर आहे. cheapest पिझ्झा नाही मिळत तिकडे. हो, cheapest rate. नायके Shoes. स्पोर्ट्स. थंडा मतलब Coca-Cola. Soft drinks. मायक्रोसॉफ्ट, ज्यांनी अखंड जगामध्ये कॉम्प्युटरायझेशन एस्टॅब्लिश केलं. सॉफ्टवेअर कंपनी. अमूल द टेस्ट ऑफ इंडिया. म्हणजे Dairy काय products. मिळतं अमूलमध्ये? Dairy products. डेअरी प्रोडक्ट्स. एशियन पेंट, Paint. दिवाळी आ रही है. दिवाले हे बोल कसे उठे. आहेत? हे पण लोगो आहेत आणि हा पण लोगो आहे. हा रोटरीचा लोगो आहे. पण हे लोगो आहेत ना पहिले, यांना एकच ओळख आहे. आणि ह्या रोटरीच्या लोगोच्या मागे ना कदाचित ते जेवढे त्या व्हीलला आरे आहेत ना त्याच्यापेक्षा जास्ती ओळख आहे. आणि म्हणून आपल्याला हा विषय सोपा करून घ्यायचा आहे की या लोगो बद्दल बोलायला सांगितलं तर हत्तीवर आपण 4 आंधळ्यांना सोडलं तर एक आंधळा सांगेल की सापासारखा आहे शेपटी हाताला लागल्यानंतर, दुसरा म्हणेल अजगरासारखा आहे, तिसरा म्हणेल खांबासारखा आहे, चौथा म्हणेल सुपासारखा आहे. तसं रोटरीचं एवढं व्हास्ट अंग आहे ते आपल्याला एकदम कॉम्प्रेस करून आज बघायचं. फार इंटरेस्टिंग विषय. हे आपल्या rotary.org वरची स्लाइड आहे. अशा आपण 4-5 गोष्टी बघणार आहोत. टुगेदर वी सी अ वर्ल्ड वेअर पीपल युनाइट अँड टेक ऍक्शन. आपण लोक आहोत ना, ही ऍक्शनची माणसं आहेत. जर कळलं की इथे वॅक्सिनेशन कमी पडतंय आणि तुमचा क्लब करू शकतोय, तर आम्ही त्याचं पेपर प्लॅनिंग आणि त्या गोष्टीत वेळ न घालवता स्पॉटला जाणार, बघणार काय करता येईल, ज्याला आपण अ सॉर्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट किंवा अ फास्ट म्हणजे इम्प्लिमेंट करण्याची मॅनेजमेंट. रोटरी म्हणून तिथे म्हटलंय पीपल ऑफ ऍक्शन. टुगेदर वी सी वर्ल्ड वेअर पीपल युनाइट अँड टेक ऍक्शन टू क्रिएट लास्टिंग चेंज. नोटबुक वगैरे देऊ नका, छोटे प्रोजेक्ट करू नका, टेम्पररी. आपल्याला लास्टिंग चेंज करायचं. की कॅट्रॅक्ट ऑपरेशन आपण जर 150 केले तर त्या 150 लोकांना आयुष्यभरात परत कॅट्रॅक्ट होणार नाही. हा लास्टिंग चेंज आहे. आणि शेवटचं वाक्य मगासपासून आपण 2-4 वेळा घोकलंय ते आहे, इन अवर कम्युनिटीज अँड इन अवर सेल्फ. Together we see a world where people unite and take action to create lasting change across the globe in our communities and in ourselves. म्हणजे आम्ही कम्युनिटी मध्ये असलो
लास्टिंग चेंज करण्यासाठी काम करतो, तसं आम्ही स्वतःमध्ये पण लास्टिंग चेंज साठी हा फार महत्वाचा मुद्दा आहे. हे फक्त गिव्हर्स गेन आहे आणि अनलिमिटेड गेन आहे. त्याच्यासाठी आपण काय करतो, दरवर्षी RI रोटरी इंटरनॅशनल वेगळं थीम बनवतं, वेगळी स्लोगन्स घेतं, डिस्ट्रिक्ट वेगळी स्लोगन घेतं. यावर्षी डिस्ट्रिक्टने सांगितलंय स्प्रेड स्माइल्स फॉर द कम्युनिटी, म्हणजे समोरच्याच्या चेहऱ्यावर हसणं आलं पाहिजे. डावीकडे वरती 4-वे टेस्ट आहे, जी आम्ही रोटेरियन्सनी तंतोतंत पाळावी. त्याच्यानंतर आपल्याकडे एथिक्स ऑन बिझनेस असे पण रोटरीचे आहे. खाली एंड पोलिओ आहे. त्यामुळे ना आमचा हा जो काही एक लोगो होता ना, याचा बघा, याचा हे एक अर्थ आहे, हे असे परत मल्टिपल अर्थ आहेत. तर रोटरी जो 2-4 वर्ष रुळला त्याला हळूहळू कळायला लागतं. कदाचित 10 वर्षानंतर पण खूप कळायचं असतं. पण नवीन येणारा किंवा आलेला मेंबर आहे ना, तो भांबावून जायला. आता एंड पोलिओची गोष्ट सांगतो. साधारण 30 वर्षापूर्वी ही मुवमेंट जगातून पोलिओ घालवण्यासाठी केली. पण 6 वर्षापूर्वी जेव्हा इंडियातून पोलिओ गेला, तेव्हा दिल्लीला, दिल्ली गेटच्या जवळ आपले देशाचे प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आणि हेल्थ मिनिस्टर या तिघांनी एका टेबलवर बसून अनाउन्समेंट केली की वी हॅव इरॅडिकेटेड पोलिओ फ्रॉम द इंडिया. पण आम्हाला माहिती आहे अजूनही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातलं काम बाकी आहे. हे आम्हाला माहिती आहे, हे आमच्या देशाच्या प्राईम मिनिस्टरला माहिती असायची गरज नाही. आता आपली ऑर्गनायझेशन आहे ना, इतकी ट्रान्सपरंट आणि इतकी स्वच्छ काम करणारी आहे इंटरनॅशनली, की बिल गेट्सला वाटलं एका वर्षी $300 बिलियन पोलिओसाठी द्यावे. त्याच्या पुढल्या वर्षी बिल गेट्सने $200 बिलियन. आपल्या बिर्लाच्या ताई कोण आहेत, त्या बिर्ला ग्रुपच्या राजश्री बिर्ला, $100 बिलियन. आता हे काय, त्यांना काय वरती आलेत पैसे? कारण त्यांना माहिती आहे की रोटरीला दिलेला प्रत्येक रुपया हा वापरला जातो त्या प्रोजेक्टला, आणि रोटरीची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट 8% कमी आहे. मला आपल्यापैकी कोण सांगेल की आपण क्लब लेवलला समजा मी 5,000 डोनेशन दिलं प्रोजेक्टसाठी, तर त्यातली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट किती असते सांगता येईल? सोपा प्रश्न आहे हा. बोला बोला काळे साहेब, बोला. 15% असं आहे, 15%. नाही काळे साहेब, नाही. हा तर हा जादूचा विषय आहे की आपल्याकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट 0 आहे. 0 आहे, 0. आता हो का बोला, ते बोला. सांगतो. डिस्प्ले आहे याला. आरायला काय होतं, त्यांना स्टाफ ऑफिसेसची भाडी वगैरे आहे. पण आपल्याकडे कसं असतं, क्लब लेवलला आम्ही सगळे हनुमान आहोत ना, सगळे आमचे खर्च आम्हीच उचलणार, प्रोजेक्टचे खर्च पण आम्हीच उचलणार, आणि बाहेरून आलेला डोनेशनचा 1 रुपया पण आपल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्चात जात नाही. कुठेही प्रोजेक्टला जायचं, आम्ही गाड्या काढणार, आम्ही ह्याचा काउंट नाही करत. आम्ही आमची फी देतो, त्याच्यातून आम्ही जी काही फेलोशिप करतो, वाढीव फेलोशिप असेल कोण स्पॉन्सर करतं, त्यांनी आमच्या प्रोजेक्ट फंडला हात लागत नाही. त्यामुळे आपली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट, आता हे नवीन मेंबरना आणि येणाऱ्या मेंबरना किंवा आपल्या डोनर्सना कळणं महत्वाचं आहे. यू गिव्ह अस ₹100 अँड एंटायर ₹100 विल बी युटिलाइज फॉर द प्रोजेक्ट. तर आता आपण जातो तो बिल गेट्सला. तर गेले 2-3 वर्ष बिल गेट्सने काय केलं की तुम्ही रोटेरियन्सना आव्हान करा, त्यांनी $100 दिले तर मी $200, म्हणून गेले 2-3 वर्ष आपल्या प्रेसिडेंट्सना एक वेगळं टार्गेट देतात पोलिओ फंड. अल्पेश किती दिलंय यावर्षी पोलिओ फंड साठी? $1,500. हो.
म्हणजे आपण $1500 आपल्या क्लबने दिले की त्याच दिवशी बिल गेट्स आपल्याला $3000 देणार. आणि अशी जेव्हा अखंड 35,000 क्लब मधून जेव्हा पोलिओ फंड्सला पैसे येतील त्याच्या डबल पैसे आपल्याला बिल गेट्स देणार. कारण बिल गेट्सचा विश्वास आहे की या इन्स्टिट्यूशनकडे वर्ल्ड लेवलला काम करण्याची एक मस्त ट्रान्सपरन्सी आहे. आपण पुढे जाऊया याच्यातून. पण हे का सांगायला लागलं मला, आता नवीन मेंबर आपल्याकडे येणार, त्यांना आम्ही काय एवढी पोलिओची स्टोरी सांगणार की काय? नाही सांगणार. ते म्हणणार हे वेगवेगळं काय, दरवर्षी वेगळं थीम असतं. पण आपल्याकडे खरं आपला एक लोगो आहे. आणि हा पण ना गेल्या 7-8 वर्षापूर्वी फायनल केला रोटरीने, की पूर्वी आम्ही निळ्या रंगाचं व्हील वापरायचो, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली लिहायचो किंवा रोटरी क्लब ऑफ हेरिटेज लिहायचो. तर हा लोगो आला पाहिजे आणि नंतर तुम्ही काही लिहा. मगाशी जसं आपण म्हटलं रोटरी म्हणजे काय, हा म्हणजे हीच राईट टुगेदर वी सी द वर्ल्ड. रोटरी म्हणजे काय झालं, पीस बिल्डिंग अँड कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेन्शन, डिसीज प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन, maternal and child health, basic education, community economic, environment. आता परत नवीन मेंबर किंवा होणारा मेंबर ना त्याची दांडी जुडणार आहे. तो म्हणणार यांचा सिलेबस खूप मोठा आहे, काही कळत नाहीये. म्हणून हे पण आपल्याला बाजूला ठेवायचंय. पण हे सगळं सत्य आहे, लक्षात घ्या. आम्ही म्हणतो एंड पोलिओ, पीपल ऑफ ऍक्शन मगाशी आपण म्हटलं, हे रोटरीचे आपण एक एक झलक बघतो. पण मूळ जेव्हा रोटरी फॉर्म झाली तेव्हा हे 6 जण मेंबरशिप म्हणजे 6 जणांनी सुरू केली. ओरिजिनल 4 होते. पॉल हॅरिस इज अ फाउंडर. त्यांनी काय स्लोगन घेतलंय बघा, डुईंग गुड इन द वर्ल्ड. ते 4 जण जे होते मित्र, ते संध्याकाळी ऑफिस नंतर भेटायचे. आणि मग त्यांनी विचार केला आपण वेगवेगळ्या फील्ड मधले आहोत, आपण समाजासाठी काही करू शकतो. ते संध्याकाळचा भेटण्याचा वेळ आपण युटिलाइज का नको करूया. आणि मग असे हे 6 जण दर आठवड्याला भेटायला लागले. आता मग कसं करणार आपण? मगाशी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट बघितली की पॉल हॅरिस कडे जर सगळ्या मीटिंग केल्या तर त्याला भुर्दंड ना मीटिंगच्या खर्चाचा. म्हणून त्यांनी त्याला रोटेट केला 6 मेंबर मध्ये आणि म्हणून याला रोटरी हे नाव पडले. पण डुईंग गुड इन द वर्ल्ड हा ओरिजिनल स्लोगन. हे सगळे एकच आहेत बघा, पीपल ऑफ ऍक्शन वगैरे, फक्त हे स्कॅटर्ड आहेत टायटल्स. तर एक छान आहे, पोझिशनिंग इज नॉट व्हॉट यू डू अ प्रॉडक्ट टू अ प्रॉडक्ट. Positioning is what you do to the mind of the prospect. आपल्याला कम्युनिटी सर्व्हिस मध्ये कम्युनिटीवर काम करायचं, त्यांच्या माइंडवर काम करायचंय आणि लास्टिंग चेंज करायचंय की त्यासाठी आपल्याला परत त्यांच्याकडे जायला लागणार नाही. मग सॅनिटेशन असून दे, क्लीन वॉटर असून दे, एज्युकेशन असून दे, परत तिकडे जायला नाही लागणार. आता हा जो आतापर्यंत जी बडबड केली त्याच्यात एक प्रश्न उरतोच आहे, व्हॉट इज रोटरी. आणि हा प्रश्न आधी आपल्याला उरतोय आणि मग समोर आपल्या कोण येऊन बसणार त्यांना आम्ही काय सांगणार हा दुसरा मोठा प्रश्न आपल्या समोर येतो. धरून चला तुमचा एक खास मित्र किंवा रिलेशन ने तुम्हाला विचारलं, बाबा रे रोटरी काय सांगशील का? तर आपण सुरुवात करतो, माझ्या क्लबमध्ये असं आहे, मग आम्ही असं करतो, मग आम्ही तसं करतो. त्याच्यातून ना त्याची इंटरनॅशनॅलिटी आणि कॉमन थीम मिळत नाही आपल्याला. तर आता तो प्रश्न येतोय, आता तुम्हाला तुमचं समजा पिन लावली आहे किंवा हा टी शर्ट घालून मी ठाण्याहून डोंबिवलीला गेलो त्या दिवशी शुभमंगल हॉलला मीटिंगसाठी. तर मला ट्रेन मध्ये जर कोणी विचारलं, साधारण
कोपर पास झाला आणि विचारलं की हे तुम्ही हे रोटरी काय आहे तुमच्या टी शर्ट वर आहे. तर तुम्हाला असं वाटतं का डोंबिवलीला उतरल्यानंतर तो माझा एकच प्रश्न आहे? नाही. किंवा आपण एक 15व्या मजल्यावरून एका लिफ्ट मध्ये उतरतो आणि शेजारच्या माणसाने विचारलं की व्हॉट इज दिस रोटरी, कॅन यू एक्सप्लेन मी. तर त्याची इच्छा असते की खालच्या मजल्यावर जाईपर्यंत ह्यांनी आपल्याला रोटरी सांगा. म्हणून जे मगाशी आपण बोललो अविनाश बेंकेंबरोबर की BNI ला तुम्हाला किती वेळ मिळत होता तुमचा बिझनेस डिस्क्राईब करायला, त्यांनी 30 सेकंद सांगितलं. हा त्या 2000 रुपयाच्या बदल्यात मिळणारा वेळ नसतो. हा वेळ काय असतो की समोरच्या माणसाच्या वेळेत आपल्याला सांगायचं आहे. हा मुद्दा फक्त समजून घ्या. कारण पहिला माझा ह्या विषयावरचं वक्तव्य झालं आणि एकाने मला विचारलं हे 30 सेकंद मध्ये काय होतं का. अरे पण समोरच्याला वेळ नाहीये ना, तुला सांगायचं असेल तर 30 सेकंदात सांग व्हॉट इज रोटरी. तर आपल्याला ना आज 3च स्लाइड खरं स्टडी करायचं आहे. एक तर 30 सेकंदात व्हॉट इज रोटरी बघायचं आहे. नंतर 30 सेकंदाचं ज्यांनी ऐकलं त्याचा नंबर घ्यायचा आणि त्याला रिक्वेस्ट करायची, बाबा रे कधीतरी मला 10 मिनिटं दे. 10 मिनिटाला त्याच्याकडे बसून आपण त्याचा पुढचा भाग सांगायचा आहे. आणि मग जरा जास्त जवळीक झाली तर खाने पे बैठेंगे, चाय पे बैठेंगे. अविनाश चाय म्हणतोय मी, काही अहो आता सगळं रोटीमध्ये सगळ्यांना चहापेक्षा ते चांगलं आहे. हा, तर बैठेंगे, ते आपण मग नंतर समोरच्या बरोबर अर्धा तास बसू. चाय पे बैठेंगे, बरोबर. आणि हे तिन्ही टॉपिक फक्त डिस्ट्रिक्टने वेगळे केले आहेत प्रॉस्पेक्टिव्ह मेंबरला किंवा एक्झिस्टिंग नवीन मेंबर्स आहेत. आता बघा ना, व्हॉट इज रोटरी. रोटरी इज पीपल ऑफ ऍक्शन डुईंग गुड इन द वर्ल्ड. वी आर 12 lakhs volunteers in more than 170 countries. We make friends, we work together, we help for community. Since 1905, Rotary has adapted, evolved, and engaged people from different walks of life to make an impact on society. We believe in service of ourselves. हे 30 ते 35 सेकंद आपल्याला. आता याचं आपल्याकडे सगळे मराठीच आहेत ना, हिंदी मधून आणि मराठीकरण करायचं आहे. काळेसाहेब त्यातलं एक तुम्ही करायचं आणि दुसरं कोण करेल? निलेश, शक्य आहे तुम्हाला? का माहिती, एवढंच आहे खरं. रोटरी इज पीपल ऑफ ऍक्शन. आता ह्याच्यात तुम्हाला परत दिसलं असेल, वी मेक फ्रेंड्स, वी वर्क टुगेदर, वी हेल्प द कम्युनिटी. वी मेक फ्रेंड्स, वी वर्क टुगेदर म्हणजे काय, आमची सेल्फ डेव्हलपमेंट खूप होते त्यात. कोण सांगताय? काळेसाहेब सांगताय मराठीतून? सॉरी, मी तुम्हाला पकडतोय कारण ना माझं तुमच्यावर जास्ती डोळा आहे. आणि अल्पेश तुम्ही हिंदीतून सांगा. हा, काळेसाहेब, आता तुम्ही मला वाटतं 1-2 सेमिनार अटेंड केले असेल, ट्रेनिंग सेमिनार. ओके, तुम्हाला काय एक्सपिरियन्स मिळाला किंवा इनिशियली तुमचं जे काय म्हणतात बॉन्डिंग झालं, इंटरॅक्शन झालं, त्यामध्ये व्हॉट इज रोटरी अँड हाऊ वी बिकम फ्रेंड्स, अवर फेलोशिप, अवर टुगेदरनेस टू वर्क अँड फॉर द एंटायरली अँड ऍट द एंड फॉर द कम्युनिटी, हाऊ वी एन्जॉय. जरा हे बघा, आता तुमचा एक मराठी भाषिक तुमचा जर मित्र असेल किंवा कझिन असेल तर त्याला तुम्ही इंग्लिश सोडणार आहात का? नाही. जसं म्हटलं, हे 30 सेकंद आपल्याला का वापरायचे आहेत? कारण समोरच्याला वेळ नाही. तशीच त्याला हवी ती भाषा ना. तुम्ही कसे आलात अल्पेशजी बरोबर ते सांगा, तरी चालेल. नाही बरोबर आहे. ह्याचं मराठीकरण जर ट्रान्सलेट करता येत असेल तर, नाही तर आपण परत एकदा इंग्लिश मधून समजून घेऊ. रोटरी इज पीपल ऑफ ऍक्शन डुईंग गुड इन द वर्ल्ड. डुईंग गुड इन द वर्ल्ड मगाशी आपण पॉल हॅरिसच्या स्लाइड मध्ये वाचलो. पीपल ऑफ ऍक्शन आपण पोलिओच्या इथे वाचलो.
So what is मला Rotary? Rotary, people of action doing good in the world. मग त्याच्या पुढे काय? हा, अविनाश बोला. हा, मला सॉरी तुमचं लिंक, सॉरी मी माझी मिस्टेक झाली. तुम्ही पहिलं कम्प्लीट करा, मग मी बोलतो. त्याच्यानंतर आम्ही म्हणतो आम्ही 12 लाख व्हॉलेंटियर्स आहोत 170 देशांमध्ये. आम्ही काय करतो? वी मेक फ्रेंड्स, वी वर्क टुगेदर आणि वी हेल्प द कम्युनिटी. बघा, हेल्पिंग कम्युनिटी आपलं डेड टार्गेट आहे, एंड टार्गेट. पण ते आम्ही ह्याच्यातून जातो, जे आपण मगाशी बघितलं की फेलोशिप अँड सेल्फ डेव्हलपमेंट. मग कधी आता नंतरचा तिसरा मुद्दा, आम्ही 12 लाख आहोत हे पण महत्वाचं आहे, 170 कंट्रीज महत्वाचं आहे. वी मेक फ्रेंड्स, वी वर्क टुगेदर, वी हेल्प द कम्युनिटी. आणि 117 वर्ष कोणती ऑर्गनायझेशन इतक्या स्पीडीली, कॉन्स्टंटली, ऍक्टिव्हली 117 वर्ष नाही आहे जगात. मग काय केलं? आम्ही अडॅप्ट करतो. 117 वर्षात जे जे बदल होत गेले ज्या ज्या देशात, आता तुम्हाला माहितीये आपल्या जे थ्रस्ट एरिया असतात, इंडियातल्या वेगळ्या, जागतिक वेगळ्या, पोलिओ धरा, पीस अँड कॉन्फ्लिक्ट धरा, रिझोल्युशन, त्याच्यानंतर इंडियातल्या वेगळ्या, महाराष्ट्रातल्या वेगळ्या, ठाणा डिस्ट्रिक्टच्या वेगळ्या, मोखाड्याच्या वेगळ्या आणि बदलापूर वांगणी साईडच्या वेगळ्या. आपला थ्रस्ट एरिया असं काम करतो. त्यामुळे आम्ही अडॅप्ट करतो, इव्हॉल्व करतो, एंगेज करतो. पीपल फ्रॉम डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ. आमच्याकडे मेडिकल पॅथॉलॉजी मधून आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, पब्लिसिटी मधून आहेत. अल्पेश, तुम्ही सीए काय? हो. कळलं की नाही? ठीक आहे. दोघांची बॅलन्स शीट एकदम होणार आहे का वेगवेगळी होणार? असं प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्ड मधून आहोत आपण. त्यामुळे डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ. आणि कशाला? सोसायटीवर इम्पॅक्ट करा. सगळेच सीए असते ना, तर मग मेडिकल कॅम्प घेताना आपल्याला डॉक्टर, आम्ही मेडिकल कॅम्प घ्यायचो म्हणजे ना, एका वेळेला एक टेम्पोभर मेडिसिन फ्री असायची आणि 500 लोकांना तपासल्याशिवाय परत नाही यायचं. 20 डॉक्टर्स, 15-20 रोटेरियन्स, त्या 8-10 गावांना जाऊन हैदोस घालायचा. हे फक्त रोटरी करू शकतो. अविनाश, तुम्ही काय सांगत? हा, मी काय सांगत होतो असं की आपण जरा ती स्लाइड ओपन करा, जी 6 सुरुवातीचे फाउंडर रोटरियन्स आहेत, ती जरा ओपन करा. काळे साहेब, गुड इन द वर्ल्ड. या काळे साहेब, सुरुवातीला मराठीतनं जी काय लँग्वेज आपण अडॅप्ट करू शकतो, त्या लँग्वेजमधनं आपण समजा व्हॉट इज रोटरी जर समजायचं असेल तर सुरुवात ही खूप इंटरेस्टिंग सुरुवात आहे, जी आपण करू शकतो. असं माझं सजेशन आहे. ते असं आहे की आता जे हे चित्रामध्ये दिसत आहेत 6 लोक, मूळचे मला फक्त जे माहिती असलेले 4 होते. त्या 4 मध्ये एक तर तो काय मला वाटतं गोस्टवास लॉयरेल होता. मग तो राईट साइड मध्ये जो आहे पॉल हॅरिस आहे, आणि मग सिल्वेस्टर शील आहे, आणि हिरम शोरे वगैरे आहे, आणि हॅरी आपलं हे पॉल हॅरिस आहे तिथे. हे 4 मूळचे होते. तर सुरुवातीला आपण जेव्हा मीटिंगला आपण त्यांच्या एखाद्या न्यू रोटरी नॉन रोटरी बरोबर बसतो, त्यामुळे सांगायचं की रोटरीची सुरुवात कशी झाली. हे 4 मेन फाउंडर रोटरी आहेत, ते कसे झाले. हे वेगवेगळ्या फील्डमध्ये होते. एक सीए होता, एक इंजिनियर होता, एक कमर्शियल याच्यामध्ये फील्ड होता, ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग मधला फील्डमध्ये होता. हे 4 लोक होते. तर ते रोज अशी गप्पा मारायला रस्त्यात एका कॉर्नरला भेटायचे. कॉर्नरला भेटत असताना म्हणजे फक्त गप्पा, त्यांचा उद्देश फक्त ऑफिसमध्ये आल्यानंतर एक दुसऱ्याचं काय चाललंय, कसं काय चाललंय, तुझा काय प्रॉब्लेम आहे, काय आहे, हे असं चर्चा करायची. तेवढ्यात एक दिवशी असं नोटीस झालं की ज्या फुटपाथवर महिला ऑफिस म्हणून जाताना घाई करत होत्या. म्हणजे इट्स इमॅजिनेशन वॉट मे बी लाईक वी टॉट इन रोटरी की लेडीजना घरी जाईपर्यंत काय म्हणतात पब्लिक टॉयलेट नसायचं. मग त्यांनी ते पब्लिक टॉयलेट एका कॉर्नरला फुटपाथला हे करायचं ठरवलं. दॅट वॉज द फर्स्ट प्रोजेक्ट लाईक नो वर्किंग फॉर दी कम्युनिटी. तर त्यांनी हे असं सुरुवात केली ज्या फर्स्ट प्रोजेक्ट मधनं. त्यानंतर रोटरीमध्ये जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपण एक दुसऱ्यांची विचारपूस करणं. जसं खानोलकर साहेबांनी मगाशी सांगितलं कॅनडाहून आलेल्या त्या मुलीची स्टोरी, की ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल होता तो रोटरीचा. ते आपण एक्सप्लेन करू शकतो आपल्या नॉन रुटीनला. आणि
सुरुवात इकडनं जर केली तर त्याचा उद्देश आपला रोटरीचा कळतो, की रोटरी काय होती 1905 ला किंवा ती कशी पुढे वाढत गेली. मग त्याच्यामध्ये पुढे विंग्स येत गेले. जसे विंग्स गेले, विंग्स एक्सपॅन्ड होत गेले. मग ते पुढे आपण म्हणजे जसं BNI मध्ये मी सांगितलं, की 30 सेकंडमध्ये सांगा. पहिलं हे जास्तीत जास्त 2, 3, 4, 5 मिनिटात सगळं सांगून घ्यायचं, की रोटरी का, कशी आणि का चालू झाली आणि काय आहे. जसं आपण रोटरीमध्ये आपण हे पण 4 अविनाश त्याच्याकडे पहिल्या वेळेला 5 मिनिटं तुमचं ऐकण्यासाठी नाहीये, हां. अरे फक्त 1 मिनिट आहे. 30 सेकंद आहे. हां. म्हणजे 30 एलिव्हेटर. सेकंद. आता हं. अविनाशने सांगितलं सगळं बरोबर आहे. आपण ते सगळ्यात अगोदर बघायचंय की समोरच्याला आपल्याला कम्युनिकेट करायचंय. तर कारण ना तो डोंबिवली स्टेशन आल्यानंतर उतरल्यानंतर म्हणणार तुम्ही वेस्टला जाणार, मी ईस्टला जातो. बरोबर. त्याचा बेसिक इंटरेस्ट. आता ह्या पहिल्या साईड मध्ये ना आपण फक्त इंटरनॅशनॅलिटी बघितलेली आहे. पीपल ऑफ ऍक्शन, गुड इन द वर्ल्ड, 12 लाख रोटेरियन्स, 170 कंट्रीज, आम्ही मित्र बनवतो, आम्ही एकत्र काम करतो, आम्ही कम्युनिटीला मदत करतो आणि 1905 पासून हे सगळं करत आले आहोत. अडॅप्ट करतो, इव्हॉल्व करतो, एंगेज करतो पीपल फ्रॉम डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ टू मेक अन इम्पॅक्ट इन द सोसायटी. आम्ही सर्व्हिस अबाउट सेल्फ आहोत. तर त्याला ना हा छोटासा मत सांगायला दिला तर तो म्हणणार बाबा हे काय आहे, सगळं सांगितलं खरं एकदम छान आहे, स्ट्रॉंग आहे, तर म्हणायचं कधीतरी एक 10 मिनिटं द्या. आता आपल्याला तेच बघायचंय. पहिल्या वेळेला आपण ही एवढी इंटरनॅशनॅलिटी त्याची बेसिक सांगितलं, तर 10 मिनिटात काय सांगू शकतो आपण. तर 10 मिनिटात आपण रोटरीची थोडी माहिती देतोय, मग त्याच्यात थोडी पुरती. म्हणजे जे आता अविनाशने सांगितलं 2005 साली अशी रोटरी. आपले 10 मिनिटं म्हणजे खूप असतात हा. जर 30 सेकंदात तेवढं सांगता येतं तर 10 मिनिटामध्ये 20 पट सांगता येतं. हाऊ डिड रोटरी स्टार्ट इन 1905. आता अविनाशने सांगितलेलं जे आता आपल्याकडे एक 5 मिनिटं असायला पाहिजे, तर त्या स्लाइडवर आपण. आणि आज रोटरी काय आहे हे मगाशी आपण बघितलं, परत तेच येत आहे. पण ते जरा कसं लिफ्ट मध्ये नाही किंवा ट्रेन मध्ये उतरण्याच्या गर्दीत नाही, कुठेतरी चाय पे गप्पा, शंकर विलास. मी चहापर्यंतच बोलणार आहे. आणि मग प्रश्न येतोय की हे मोठं एवढं रोटरीचं नाव आहे बघा. हे 2 पहिले मुद्दे आले. व्हॉट डिड रोटरी स्टार्ट, हाऊ डिड रोटरी स्टार्ट इन 1905 आणि व्हॉट इज रोटरी टुडे. त्याच्यानंतर व्हॉट इज TRF, दी रोटरी फाउंडेशन. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण प्रगत देश आणि डेव्हलपिंग कंट्री, डेव्हलप कंट्रीज अँड डेव्हलपिंग कंट्री. रोटेरियन काय म्हणतो, मी अबाव सेल्फ आहे, म्हणजे मला समाजासाठी काहीतरी करायचंय. आपण म्हणतोय तन मन धन आणि बुद्धी. प्रगत देश काय करू शकतं, धनाची मदत करू शकतो. तन म्हणजे शरीर, मन, बुद्धी, हे सगळं जे आहे ना, हे आपण डेव्हलपिंग कंट्री मधले रोटेरियन्स डायरेक्ट फील्डवर काम करू शकतो. तर ही रोटरी फाउंडेशन हा जो भाग आहे त्यांनी आपल्याला एक छान सोपं करून दिलं की $30,000 प्रोजेक्ट आम्ही क्लबच्या $1,000 कॉन्ट्रीब्युशनने पुरे करू शकलो. हा इंटरनॅशनॅलिटी आहे. कारण आम्ही रोटरीत आहोत अबाव सेल्फ, त्यामुळे आम्ही घेण्यासाठी नाहीये, आम्ही देण्यासाठी आहोत. हे आधी सगळ्यात प्रथम लक्षात घ्या. रोटरीमध्ये आमची सेल्फ डेव्हलपमेंट होईल, आमचा बिझनेस डेव्हलप होईल ओव्हर ए पिरियड. पण आम्ही रोटरीत का आलोय, तर देण्यासाठी आलो. कारण देवानी अबाव सेल्फ म्हणजे देवानी आम्हाला पुरेसं दिलंय आणि वरचं आम्ही सर्व्हिस टू द कम्युनिटीला देऊ शकतो. तर दी रोटरी फाउंडेशन आपल्याला का सांगायचंय त्या 10 मिनिटात, की त्या माणसाला कळतं अरे रोटरी एवढी पॉवरफुल आहे. मगाशी मी तुम्हाला बिल गेट्सचे आकडे सांगितले, तर आपल्यापैकी ज्यांना माहिती नाही त्यांना वाटलं असणार अरे रोटरी एवढी पॉवरफुल आहे. तसं आहे,
येणारा मनुष्य किंवा नवीन मेंबरला दी रोटरी फाउंडेशन आपल्याला सांगायला पाहिजे. त्याच्यानंतर हाऊ डिड इंडिया बिकम पोलिओ फ्री, मग त्या लोगोला धरून आलं. तो आपण पहिल्या स्लाइड मध्ये टच नाही केलेला आहे पोलिओ इकडे. देन व्हॉट इज इंटरनॅशनॅलिटी ऑफ रोटरी. रोटरीचे असे किस्से आहेत ना, मी एकदा एअरपोर्टवर होतो, माझ्याकडे एअर इंडियाचं तिकीट होतं सिंगापूरचं, आणि एअर इंडियाची फ्लाईट कॅन्सल झाली होती. रात्री 12ला होती ती, सकाळी 6ला शेड्यूल केले आणि कॅन्सल केलं. 6च्या दरम्यान एक सिंगापूर एअरलाईनचं फ्लाईट होतं सिंगापूरसाठी, आणि तिकडे मीटिंग होती, जाणं गरजेचं होतं. तर गडबड झाली, कारण ते 26,000 माझ्या क्रेडिट कार्डात नव्हते. तेवढी कॅश घेऊन आपण फिरायचो नाही, कारण तेव्हा 5,000 कॅशची लिमिट होती कॅरी करायला, आणि फॉरेन करन्सीवर फार बंधनं असायची. आणि मी हैराण होतो. मी 2-3 तास एअरपोर्टवर फेऱ्या, कारण मी ते तिकीट घेताना ओपन तिकीट म्हणून घेतलं होतं एअर इंडियाचं, की जे माझं SQ ला ट्रान्सफर होईल, पण मला त्यांनी देताना क्लोज तिकीट दिलं होतं. त्यामुळे दॅट वॉज अ सॉर्ट ऑफ चीटिंग फॉर मी. पण मी खूप हैराण बघितल्यानंतर एक माणसाने थोड्या वेळाने काउंटरवर तिकडे मी बोलत असताना मला म्हणाले, आय हॅव सीन यू समजा, तुम्ही रोटेरियन आहात का? तर म्हटलं हो. डोंबिवली मॅन, आपण भेटलो आहोत म्हणाले. म्हटलं कसं काय शक्य आहे? आपण माझ्या फॅक्टरीला कल्याणला भेटलो. तेव्हा मला आठवलं, मी आपले NR हेगडे आणि डॉक्टर शिराळी, आम्ही तिघे एका प्रोजेक्टची सुरुवात करण्यासाठी त्यांनी कसा केला ते विचारायला त्यांच्या फॅक्टरीवर गेलो होतो. आणि ती व्यक्ती शिवाजी पार्कच्या रोटरी क्लबची मेंबर होती. त्यांनी मला सांगितलं, डोंट वरी, आय विल बाय युअर तिकीट अँड यू पे मी आफ्टर यू कम बॅक. हे झालं एअरपोर्टची गोष्ट. तेवढीच मोठी इंटरनॅशनॅलिटी पण आहे. उद्या मी सिंगापूरमध्ये, आणि मला वाटलं सिंगापूरच्या क्लबची, अमुक एक क्लबची मीटिंग असते आज, तर मी त्यांच्या क्लबला फोन करून ती मीटिंग अटेंड करू शकतो. गेल्यानंतर ते आपल्याला एक 10 मिनिटं देतात टू शेअर युअर रोटरी इन इंडिया, रोटरी इन युअर क्लब, आणि एक वेगळं बॉन्डिंग. रोटरीमध्ये आपल्याकडे जे युथ एक्सचेंज आहे किंवा व्हॉलेंटियर्स आहेत, हे कधी हॉटेलमध्ये जाऊन राहत नाही. रोटरीने एक मोठं सिस्टीम ठेवलेली आहे, हाऊस होस्टिंग. मग ते 1 महिना असून दे, आपल्याकडे इंडियात जेव्हा बाहेरची हे येतात युथ एक्सचेंज, ते 15 दिवस गुजराती फॅमिली बरोबर राहतात, 15 दिवस बंगाली फॅमिली बरोबर राहतात. सांगा त्यांना किती मल्टिपल गेम्स होत असेल. वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळं कल्चर, वेगवेगळी भाषा. तर रोटरीला जी इंटरनॅशनॅलिटी आहे ना, ही कुठच्याही दुसऱ्या संस्थेत नाहीये. आम्ही अबाव सेल्फ आहोत, पण आम्ही ना गर्वाने सांगतो मी रोटेरियन आहे. आता मी तुम्हाला एअरपोर्टचा किस्सा सांगितला. आपल्याकडे कोणाकडे किस्सा आहे का रोटरी मधून दुसऱ्या रोटेरियन मधून मिळालेला? अनम्यूट करा आणि सांगा. पण आपल्याकडे अविनाश, तुमच्याकडे काही आहे का किस्सा तसा? परत बोला एकदा जरा. रोटेरियन म्हणून कधीतरी सरप्राईज बेनिफिट झालेला किस्सा आहे का? दुसऱ्या क्लब मधनं? ओके. नाही, कुठे असं तुम्ही जसं सांगितलं. आता बघा, माझ्या एक BNIच्या मीटिंगचं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस मी जेव्हा टेंडर घेतले रेल्वेचे, डोंबिवली स्टेशन तुम्हाला माहिती असेल, ठाऊक आहे. त्यावेळेस माझं जेव्हा सुरुवातीला घेतलं, की सुरुवातीला जेव्हा आपण एखादा मोठा माल होलसेलची डिस्ट्रीब्युटरशिप घेतो, तेव्हा आपल्याला क्लायंटची गरज असते. पण जेव्हा मला अप्रोच, मी पोद्दार हाऊसिंग, बरेचसे मोठे क्लायंट्सला अप्रोच केलं, तेव्हा माझी ओळख मी ऍडव्हर्टायझर म्हणून तर दिलीच होती. प्लस मी रोटरीयन आहे, मी अमुक क्लबचा मेंबर आहे, आणि रोटरीमध्ये मी प्रोजेक्ट वगैरे असे करतो. तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या CRS फंडसाठी हेल्प करू शकतो. तर तुम्ही बरं होईल. तर त्याला ते कसं
ऍडेड व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस म्हणतो आपण त्याला. आलं लक्षात. तर त्याच्यामध्ये मला त्यांनी ते पटकन ती लिंक दिली, ऑर्डर दिली आणि अरे दुसऱ्या एक रेफरन्स दिला जिथे सीआरएस फंड कोणी गेलं नव्हतं त्यांना द्यायचं होतं. बरं, तो बरं. मला वाटतं इट वॉज इन द इयर नाही प्रश्नच नाही. 11-12. तर तो मी प्रपोजल टाकलं. आता शेवटी कसं आहे डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये ते हँडल करणं महत्वाचं असतं. ओके. डिस्ट्रिक्टचे जे ऑफिसर्स असतात त्यांनी फॉलोअप करून हे करायचं. प्रेसिडेंटचं काम काय असतं, की तुम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे काय म्हणतात कन्व्हिन्स करून पुटअप करायचं. तर तो एक फायदा झाला मला, की बाय गिव्हिंग देम माय आयडेंटिटी ॲज अ रोटरियन हा फायदा झाला. आता अविनाशने त्यांचा अनुभव सांगितला. मी मगाशी एक सांगितलं, मी एक दुसरा एक सांगतो. म्हणजे रोटेरियन या शब्दाची किती व्हॅल्यू आहे ती काय. मी मुलुंडच्या एका पार्टीला कोटेशन दिलं होतं 27,000-1,000 आणि त्यांचा फोन आला की आओ कोटेशन पे बात करेंगे. तर मी त्याला म्हटलं माझं कोटेशन हे नेगोसिएशन साठी नाही आहे, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. तर मला म्हणाले खानोलकरजी एक काम करो ना, आओ तो सही पहचान हो जाएगी. म्हणून मी गेलो त्यांच्या आणि बसल्या बसल्या माहितीये ना आपल्याला ते शोकेस मध्ये त्यांच्या रोटरी दिसली मला. मी म्हटलं हाऊ कम रोटरी इज हिअर. तर म्हणाले मी मेंबर आहे. तर मी म्हटलं मी पण मेंबर आहे. त्यांनी वरती टेबलावर काढलेला कोटेशनचा कागद घेतला आणि खाली ठेवला. रोटरी पिनची आणि रोटेरियनची एवढी इम्पॉर्टन्स आहे, कारण एक रोटेरियन हा फसवू शकत नाही. रोटरीत घेताना आपण त्या व्यक्तीचा बायोडाटा 15 दिवससाठी आपल्या सर्व मेंबर्स मधून फिरवतो. म्हणजे त्यामुळे वाईट किंवा फसवे एलिमेंट क्लब मध्ये येऊ नये हा त्याचा मागचा उद्देश. तर ही रोटेरियनची पिनची आणि रोटेरियन असल्याचा खूप फायदा आहे. तर रोटरी तशीच इंटरनॅशनली पण आपल्याला फायदा आहे. तुम्ही कुठच्याही कंट्रीमध्ये अडकलात आणि मी रोटेरियन म्हटलं तर तुम्हाला सगळी लिंक मिळू शकते. व्हॉट डिड आय पर्सनली गेन फ्रॉम रोटरी. मी तुम्हाला मगाशी सांगितलं मी कदाचित रोटरीत इतके वर्ष नसलो तर मी 1/10 असतो, कारण मीच डेव्हलप झालो नसतो, मला रोटरीने डेव्हलप केलं. आता डेव्हलप केलंय म्हणजे काय. परत आता मी फॅमिलीचं उदाहरण देतो तुम्हाला. माझे वडील वारले होते, त्याचं 13 दिवसाचा कार्यक्रम एक साजरा झाला. त्या 13 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये संगीताचा एक आपले डोंबिवलीचे दुर्गाराज जोशी आहेत, त्यांनी सांगितलं 1 महिन्याचा कार्यक्रम मी करणार. 8 गाणाऱ्यांना बोलवलं त्यांनी. 350 लोक त्या कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. आणि दुपारी दुर्गाराज जोशींना फोन आला की त्यांचे वडील वारले 12:30ला. तर त्यांनी मला फोन केला की खानोलकर असे वडील वारले, तसं मला मेसेज आलाय, तर आपला संध्याकाळी कार्यक्रम झाल्यानंतर मी गावी जाईल. मी म्हटलं नाही दुर्गाराज, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघायचं आणि गावी जायचं. मग म्हणाले तुम्ही कसा तो कार्यक्रम करणार, कारण तुम्ही दुखावट्यात आहात. मी म्हटलं ते काळजी करू नका. आणि तुम्हाला सांगतो वर्किंग डे होता. मी एका रोटरी ॲनना पूनम फुलगावकर फोन केला की पूनम संध्याकाळी काय प्रोग्राम आहे. तर म्हटला 5 ते 9 पर्यंत मदत पाहिजे. ती म्हणाली काका मी 8:15 वाजेपर्यंत आहे. त्याच्यानंतर डॉक्टर अमित पटणकरांची मिसेस वेदा यांना फोन केला. ती म्हणाली काका मी ठाण्याहून येते, पण मी 8 वाजता ट्रेन मधून उतरतो. माझ्या कार्यक्रमाचं सोल्युशन मला मिळालं. आमच्या रोटेरियन्स आणि रोटरी फॅमिलीला ना कार्यक्रम कसा हँडल करायचा हे सांगायला नाही. पहिली पूनम आली, त्यांना मी सांगितलं, पूनमनेच वेदांना सांगितलं आणि तो कार्यक्रम. मला का म्हणायचे ही सगळी रोटरी पॉवर आहे आणि ही तुम्हाला सगळ्यांना ना हळूहळू अनुभवाने येणार आहेत. त्यांना जेवढे आम्ही रोटरीमध्ये मुरून ना तेवढे येणार. व्हॉट डिड आय पर्सनली गेन फ्रॉम रोटरी. वाय आय एम स्टील अ रोटेरियन. आता हे आपलं सांगून झालं. त्याच्यानंतर आपण समोरच्याला म्हणायचं की एखाद्या आमच्या मीटिंगला ये किंवा प्रोजेक्टला ये. ही 10 मिनिटं झाली. 10 मिनिटानंतर आपल्याला अर्धा तास असाच बघायचा आहे. पण आपण जेव्हा 10 मिनिटं भेटायला जातो ना तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण त्याच्याकडे संबंधी भेटतो. मग
आपल्याकडे जर रोटरीचं काही जर नॉव्हेल्टी असेल, कॅप असेल, आता सध्या इथे माऊस आहे, माऊस पॅड असेल, मास्क आहे, रोस्टर आहे आपल्या क्लबने बनवलेलं, तर ते बरोबर घेऊन जायचं आणि त्या 10 मिनिटाच्या मीटिंग मध्ये त्यांच्याकडे जायचं, जे टेबलावर राहील त्या माणसाकडे राहील आणि त्याच्या नजरेसमोर रोटरी राहील. हे मार्केटिंग आहे आणि हे मार्केटिंग पण आपल्याला करायचंय, शिकायचंय. 30 सेकंद, 10 मिनिटं आपण काय काय देऊ शकतो, असं देऊ शकतो. त्याच्यानंतर आपलं जे काही पिरियडिकल्स असतात, बुलेटिन, क्लब बुलेटिन, रोटरी इंटरनॅशनल, रोटरी न्यूज, ते एखादं बरोबर घेऊन जायचं, जे आपलं वाचून झाल्यानंतर नाहीतर रद्दीलाच जातं, आणि ते त्यांच्याकडे सोडून यायचं. म्हणजे त्यांना रोटरी इंटरनॅशनॅलिटी कळू शकते. एखादं रोटरीचं असं लिटरेचर आपल्याकडे ऑनलाईन अवेलेबल आहे rotary.org ला, त्याला कलर प्रिंट घ्यायची, ती त्यांच्याकडे आपण देऊ शकतो आणि आपण त्यांना बोलवतो एखाद्या मीटिंगला किंवा प्रोजेक्टला. कारण काय, आपल्याला त्यांच्या बरोबर परत एकदा अर्ध्या तासाचं डिस्कशन करायचंय. जेव्हा आम्ही सांगणार माझा क्लब काय आहे, अजूनपर्यंत आपण आपला क्लब नाही सांगितलाय बघा. पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलेला नाही, 10 मिनिटात पण सांगितलं नाही. कारण माझा क्लब ही रोटरी नाही आहे, इंटरनॅशनल रोटरी ही रोटरी आहे. आता तुम्हाला काळेसाहेब मगाशी आपण फायदे रोटरीचं म्हटलं, फेलोशिप, बिझनेस डेव्हलपमेंट, ही ऑटोमॅटिक प्रोसेस आहे ना. इथे आपल्याला नेटवर्किंग सारखा बिझनेस मागायचा नसतो, बिझनेस मागून मिळत नाही, बिझनेस मिळतो. मी वेब डिझायनिंग होस्टिंग मध्ये आहे. माझ्या मते माझ्याकडच्या 137 वेबसाईट पैकी कमीत कमी 15 वेबसाईटच्या रोटरीच्या माध्यमातून. हा मागितलेला नाही, हा विश्वास आहे. तर पर्सनल ग्रोथ अनलिमिटेड, लीडरशिप डेव्हलपमेंट. मी आता तुम्हाला आमच्या 2 यंग रोटरीयन्सची गोष्ट सांगितली. ही लीडरशिप ना रक्तातच येते रोटरीत आल्यानं. की तो 350 लोकांचा 8 गायकांचा कार्यक्रम या दोन्ही स्ट्रेंजर्सने आयत्या वेळेला कॅरी ऑन केला. सिटीजनशिप इन द कम्युनिटी, कंटिन्युइंग एज्युकेशन. आपल्याला माहितीये रोटरीमध्ये सायबर लॉवर डिप्लोमा करायचा होता आणि आमच्या 2 यंग रोटेरियन बरोबर मी पण माझं नाव एनरोल केलं होतं. आता आमच्यामध्ये एक जनरेशनची गॅप असू शकते, पण हे जे एज्युकेशन घेण्याची जी खाज आहे ती मला त्या 2 यंग रोटेरियन्स कडून मिळाली. कंटिन्युइंग एज्युकेशन, फन, अनलिमिटेड फन, पब्लिक स्पीकिंग स्किल्स. आज मी तुमच्याकडे बोलतोय, आपले लक्ष्मण काळे साहेब, यावर्षी तुम्ही सगळ्या कार्यक्रमाचं थँक्स गिव्हिंग वगैरे जोरदार करा, म्हणजे पुढल्या वर्षाची सुरुवातच आपली ठणठणीत झाली पाहिजे. ऍज अ प्रेसिडेंट एंट्री स्पीच असणार ना, प्रोजेक्टेड प्रोजेक्ट, आणि ते एवढे खणखणीत झाले पाहिजे. आणि अल्पेश, या वर्षात तुम्ही तुमची ते स्किल डेव्हलप करा. हे तुमच्या सीए प्रोफेशन तुम्हाला देणार नाही, हे फक्त रोटरी देणार. आणि आमच्यासारखं बघा, तुमचं आमचं नातं काही नाही, फार जुनी ओळख नाही, पण मी तुमच्याशी अधिकारवाणीने का बोलू शकतो, कारण आपण रोटरी फॅमिली चालू. तर पब्लिक स्पीकिंग झालं, सिटीजनशिप इन द वर्ल्ड, आय एम फ्रॉम इंडिया, आय एम रोटेरियन. असिस्टन्स वेन ट्रॅव्हलिंग, मगाशी एक छान किस्सा सांगितलाय. एंटरटेनमेंट, गरबा कुठे खेळू शकतो आपण, रोटरी मध्ये खेळू शकतो. पाय टाकता येत नसला, नाच करता आला नाही तर. डेव्हलप सोशल स्किल्स, फॅमिली प्रोग्राम्स, वोकेशनल स्किल्स, द डेव्हलपमेंट ऑफ एथिक्स, म्हणजे गुण लागणं. आपण जर काही ठिकाणी एथिक्सचं उल्लंघन करत असू तर ते आपण हळूहळू बंद करतो.
कल्चरल अवेअरनेस. रोटरीच्या मीटिंगला आज काय, आज साऊथ इंडियन मेनू ठेवूया, यावेळेला पंजाबी ठेवूया, यावेळेला डाळिंबी आणि वरण भात म्हणत नाही पण महाराष्ट्रीयन ठेवूया. कल्चरल अवेअरनेस. प्रेस्टीज. मला कोणी रस्त्यात विचारलं ही पिन कसली आहे, तर मी ती पिन लगेच काढून खिशात लपवत नाही, कारण मला त्याला सांगायचं असतं मी रोटेरियन आहे. नाईस पीपल. कारण सगळे लीडर्स आहेत. आता नाईस पीपल का शब्द आहे सांगतो, जे लीडर्स नाही आहेत ना ते एकमेकांचं उणं धुणं काढण्यात असणार. आमच्याकडे उन्हा धुणं काढायला कोणाला वेळच नाहीये. प्रत्येक जण लीडर आहे, त्याला लिमिटेड टाइम आहे आणि तो त्याला सेल्फ डेव्हलपमेंटला वापरायचा. त्यामुळे आमच्यासाठी प्रत्येक जण हा नाईस पीपल आहे. द ऍब्सेन्स ऑफ ऑफिशियल क्रीड. आता मी जेव्हापासून आलो आपण या मीटिंगला, आम्ही ऑफिशियल काहीच बोललेलो नाहीये. आम्हाला ते ऑफिशियल फॉर्मॅलिटीज ठेवायला लागत नाही. मी अल्पेशना म्हटलं तर ओळख काही गरज नाहीये, पण आपलं पाठवतो, गरज नाहीये. आणि सगळ्यात मेन जो शेवटी आहे, ऑपॉर्च्युनिटी टू सर्व. मी सीए आहे म्हणून मला मेडिकल सर्व्हिस देता येणार आहे का? हो. मला वोकेशनल सर्व्हिस देता येणार आहे का? हो. मला मायक्रो क्रेडिटचं मार्गदर्शन देता येईल का सगळ्यांना? तर हो. माझं काय प्रोफेशन आहे, याच्याशी मी काय सर्व्हिस देणार आहे याला बंधन नाही आहे. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा की रोटरीमध्ये प्रेसिडेंट आहे, रोटरीला डायरेक्टिव्ह आहेत डिस्ट्रिक्टच्या, आरआयच्या आहेत, कुठचे प्रोजेक्ट करायचे, पण त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला काही करायचं असेल तर बी द चेंज. तुम्ही प्रेसिडेंटला, क्लबला आणि बोर्डला कॉन्फिडन्स मध्ये घ्या आणि म्हणाव की हा, मगाशी आपण थॅलेसेमिया बद्दल बोललो, मी कुठे विचारलं, आणि उद्या आमचे निलेश पाटील ना, ते पॅथॉलॉजी, निलेश, तुम्हाला जर ते करायचं असेल, तुम्हाला फक्त बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना सांगायचं की आपण हे 5 कॉलेजमधून हा प्रोग्राम करायचा आहे. तर यू बी द चेंज. त्या डिस्ट्रिक्ट थॅलेसेमिया दिलेला आहे, पण तो आपण ना हवा. मी कसं म्हटलं तुम्हाला, मृदुला राजे म्हणून आहेत, त्यांची ओळख करून देते. त्यांच्या मुलीला मी सांगितलेलं आहे, तू ती लँग्वेज मधून कर आणि तुझी व्हिडिओ सगळ्या कॉलेजमध्ये फिरतील, याची जबाबदारी आम्ही रोटेरियन्सवर टाकतो. कारण आपल्याला हे काम करायचं आहे मोठ्या प्रमाणात. तर यू बी द चेंज. कारण इथे ना वाट बघायला लागत नाही की क्लब काय करतं आणि बाकी मेंबर काय करतात. शेवटच्या स्लाइडवर आलेलो आहोत आणि याच्यानंतर मी तुमचं डोकं खाणार नाहीये, पण इथे आपण आता क्लब लेवलला आलो आहोत. लक्षात घ्या, पहिली रोटरी इन ब्रीफ, त्याच्यानंतर रोटरी वाईडली. जे ब्रीफ सांगितलं त्याला थोडं वाईड करायचं, थोडी इंटरनॅशनलिटी आणि TRF ची माहिती सांगायची. आणि नंतर आपण जेव्हा निवांत बसू मसाला डोसा आणि चहाला, तेव्हा 30 मिनिटं खायची. माय क्लब, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली हेरिटेज. मग आमचे मेंबर्स काय आहेत, आमच्या क्लबचं कल्चर काय आहे. माझ्या क्लबचं कल्चर विचारलं तर मी सांगतो, आमच्याकडे ग्रुपिझम नाही, लेग पुलिंग नाही. बोर्ड मीटिंग मध्ये किंवा जनरल बॉडी मध्ये चर्चा होईल, डिस्कशन होईल, पण एखादा प्रोजेक्ट झाला नाही किंवा फेल झाला नंतर त्याच्यावर चर्चा नाही. हे कल्चर असतं. तर आपल्या क्लबचं जे चांगलं आहे, चांगलंच ते आपण सांगतो. कल्चर काय आहे, मीटिंग डे आणि व्हेन्यू, कुठे मीटिंग होते, कोणत्या दिवशी होते, काय वेळेला होते. आता यावेळेला जर त्यांनी सांगितलं अरे शुक्रवारी का, शुक्रवारी माझा हेवी डे असतो, मी शुक्रवारची मीटिंग अटेंड करू शकत नाही, तर आपण त्याला म्हणायचं थांब, शुक्रवार तुला कोणता वार चालेल, तर आपल्या डोंबिवली मधला बाकी वार चालणार आहे. आता माझ्या मते मिडटाऊनची दुपारी असते वेनसडेला, कारण ते सगळे मेजॉरिटी डॉक्टर्स आहेत. आता तर मला वेळ माहिती नाही. कुणाची सॅटरडेला होते, सिटी क्लबची, सिटीची नाही.
सॅटर्डेला आपली होते अल्पेज, सिटीची फ्रायडेला होते, आमची फ्रायडेला होते. तर समोरच्याला आपण सांगू शकतो ठीक आहे तुला बाकी सगळं पटलंय का, आणि कोणत्या तरी को प्रेसिडेंटला फोन करावं म्हणावं नवीन मेंबर आहे आमच्या क्लबच्या वेळेशी जुळत नाही. कारण आपल्याला मस्त उत्तम टिकाऊ मेंबर्स घ्यायचे, आपला क्लब स्ट्रॉंग होईल आणि त्या मेंबर्समुळे आम्ही स्ट्रॉंग होणार आहोत हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण त्याला विचारतो की व्हॉट यू आर लुकिंग फॉर, तुझा इंटरेस्ट काय ते सांग. फेलोशिप मध्ये आहे, नेटवर्किंग आहे, ऑपॉर्च्युनिटी टू सर्व आहे, लिडरशिप डेव्हलपमेंट आहे, सेल्फ डेव्हलपमेंट आहे. तर ही सगळी पॉकेट्स आहेत. आता मी निलेशना सांगितलं ना की यू बी द चेंज, ते कम्युनिटी सर्व्हिस पण त्याच्यात आणि लिडरशिप पण आहे. हे फुकट मिळतंय सगळं. हे कुठच्याही बिझनेस स्कूल मध्ये शिकवलं जात नाही. ते रोटरी आपल्याला आयुष्यभर फुकट शिकवतं. आणि कशात तरी माणसाचा इंटरेस्ट असणारच आहे, कारण तो अभाव सेल्फ आहे. जो अभाव सेल्फ नाही ना, मी माझं घर, माझा धंदा आणि 100 कोटी 200 कोटी 300 कोटी त्याला लिमिट नाही आहे. पण अभाव सेल्फ आहेत ते सगळे आपल्या बरोबर आहेत. हा भाग झाला ज्या वेगळ्या रंगामध्ये आहे ते त्यांना विचारायचंय. परत माय क्लब टाईप ऑफ ऍक्टिव्हिटीज आम्ही काय करतो. अल्पेश, आपला एखादा मोठा प्रोजेक्ट आहे का आपल्या क्लबचा? गणपती विसर्जन आपण गणपती. आपण एक इको फ्रेंडली गणपती विसर्जनचा होय की जॉईंट नाही? व्हेंचर. तो प्रोजेक्ट सांगायचा, किती वर्षापासून करतो, आम्हाला काय अनुभव येत आहेत, हा आमच्या बाकी अचिव्हमेंट्स काय आहेत, ऍक्टिव्हिटीज, अचिव्हमेंट्स आणि प्रोजेक्ट. परत विचारायचं त्याला की यापैकी तुझा कशात इंटरेस्ट आहे, व्हॉट काइंड ऑफ वर्क. तर ते आता तिथे समजा निलेश असले तर सांगणार बाबा हे काही नाही मला. निलेश, मी एक पॅथॉलॉजीचं मग एक उदाहरण सांगेन तुम्हाला. निलेश म्हणेन मला ह्याच्यात काम करायचं आहे, मला हिमोग्लोबिनवर काम करायचं आहे रुरल मध्ये. तर दॅट इज अ न्यू ओपनिंग फॉर क्लब. म्हणजे रोटरीमध्ये आपण बांधलेले नाही आहोत, हे लक्षात घ्यायचंय. वी आर फ्री बर्ड्स टू फॉर द सर्व्हिंग कम्युनिटी. कॉस्ट ऑफ रोटरी हा सगळ्यात महत्वाचा भाग. आम्ही नवीन मेंबर करतो ना, त्यांना पूर्ण कल्पना द्यायची आहे की आपण अबाव सेल्फ आहोत. त्यामुळे आमचा सगळा खर्च आम्हीच करणार. क्लबचा, वर्षाच्या फीचा, कुठे जायचं असेल तर गाडीचा, पेट्रोल पाण्याचा. वरती आम्ही अबाव सेल्फ आहोतच. आम्ही म्हणून मगाशी आपण TRF सांगितलं. आम्ही दी रोटरी फाउंडेशनला जर दिलं तर 3ऱ्या वर्षी आपल्याला जे फंड्स परत येतात त्याच्यातून आम्ही $1000 मध्ये $30,000. हे गणित नाही आहे, गणित आता बदललंय कारण पोलिओला खूप फंड्स वापरले गेलेले आहेत. पण हे एक उदाहरण आहे जुनं की $1000 मध्ये आम्ही $30,000 प्रोजेक्ट केलेले आहेत. त्यामुळे ना देण्यासाठीच रोटरीमध्ये यावं. अरे एवढी फी वर्षातून एकदाच द्यायची असते असं नाही धरायचंय. कारण आम्ही फी दिली. किती फी आहे अल्पेश तुमची? 10,000. 10,000. मग आपला 2 दिवसाचा जो डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स असते त्याला 10,500 रुपये असतील. तर 2 दिवस आम्ही 5 स्टारच्या व्हेन्यू मध्ये. तुम्हाला माहिती आहे की एकदा नेहरू सेंटरला ते आफ्रिकन कंट्रीजचे डमरू आले होते सकाळी पहिल्या दिवशी. हो, तुम्ही सुभाष कुलकर्णीच्या वेळेस. सुभाष, आणि माझ्या बाजूला बसलेला मनुष्य आहे ना व्यवस्थित हायफाय मस्त दिसत होता. आम्ही साधारण लास्ट रो मध्ये होतो आणि दुपारी बघितलं तर व्हाईट पॉश मर्सिडीज मधून तो मनुष्य निघून गेला. वी आर इक्वल, पण आम्ही देणं लागतो समाज. त्यांनी समजा $10,000 दिले रोटरीला, तर मी माझ्याकडून 100-200 काय देऊ लागतो ते देऊ लागतो. त्यामुळे रोटरी ही देण्यासाठी आहे. त्यामुळे ना कॉस्ट ओपनली सांगा. आता तुम्हाला सांगा 2 दिवसाच्या कॉन्फरन्सला जाऊन मी 40 लेक्चर्स ऐकले मोठ्या मोठ्या लोकांचे. तर माझ्या लाईफ मध्ये किती फरक पडणार आहे माहितीये, तो 10,000-10,500 मध्ये तो काउंट होत नाही. प्लस आता आपण जसं अविनाशशी माझ्या खूप दिवसांनी गप्पा झाल्या,
अशा आपल्याला 50 फ्रेंड्स इथे रोटरीत मिळतात, त्यांच्याशी गप्पा होतात, एखादं बिझनेस ओपनिंग मिळतं. सेल्फ डेव्हलपमेंट इन एव्हरी रिस्पेक्ट फ्रॉम इनसाइड अँड आउटसाइड. तर त्याला कॉस्ट आहे. उद्या समजा इंटरनॅशनल कॉन्फरन्सला जायचं असेल, त्याला काय म्हणतात वेगळा शब्द आहे, तर यू विल बी हॅव्हिंग डिफरंट एक्सपिरियन्स. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन वन्स इन अ इयर. मग आपण म्हणतो यावेळेला जवळच्या कंट्रीमध्ये कॉस्टिंग कमी असेल वगैरे. तर आपण डेव्हलप कंट्री आहोत आणि डेव्हलपिंग कंट्री, आपल्या डॉलरमध्ये 73-74 रुपयाचा फरक आहे, तर तो राहणारच आहे. पण आमच्या क्लब लेवलला आम्ही देण्यासाठी आहोत. त्यामुळे कॉस्ट व्यवस्थित सांगा की बाबा एखादा वर्षातून एकदा तुम्हाला स्पॉन्सर करायला लागेल फॅमिली नाईटला, जे काही तुमच्या क्लबचे असतील. आणि साधारण तुझा खर्च आता काय आहे की एखाद्याचा 50,000 खर्च होत असेल वर्षाला, एखाद्याचा 60 होत असेल, एखाद्याचा 1,00,000 होत असेल. पण रोटरीत राहून मला सेल्फ डेव्हलपमेंट पाहिजे, मला खूप ग्रो व्हायचं आहे, तर ती फार इझिली इथे होऊ शकतं कमीत कमी पैशात. आम्ही बहुतेक 10,500 ना लोणावळ्याला काय होते डॉक्टर इनामदारच्या वेळेला, हे काय म्हणतात आंबेवाले, आंबे व्हॅली, 10,500 आम्ही आंबेवलीची 2 दिवस, तेव्हा 26,000 रुपये 2 दिवसाची प्राइस होती. गेलो होतो, आपल्याला कन्सेशन मध्ये मिळालं होतं. नाही पण 26,000 होती तेव्हा. माझे जे काही मित्र सांगायचे ना, अरे मग आम्ही कपल 26 ने गेलो होतो. हो, 25-26,000 होते. म्हणजे रोटरीने दिलं का आपण खर्च केला, मला कधी कधी काही कळत नाही. तर रोटरीने दिलं हे लक्षात. तर ही शेवटची स्लाइड आहे ना त्याच्यात ना, आणि नंतर वुड यू लाईक टू जॉईन अस, नाही तर म्हणायचं 2-3 मीटिंगला या, आपल्याकडे मीटिंगला पैसे नाही लागत. पण जर मी एखाद्या प्रगत देशात गेलो, प्रगत देशात कशाला, माझ्या मते आपल्या साऊथ बॉम्बेची एक मीटिंग ताजला होते वर्षानुवर्ष. पैसे द्यावे लागतात तिथे. हा, ते तिथे पे करतात प्रत्येक जण, त्यांची जी काही आहे व्हेन्यू चार्जेस. तसं बाहेर देशात काही ठिकाणी $30, $50, $100 आहे, तो वेगळा बा. परंतु ही जी इंटरनॅशनलिटी आहे, तर या 3 स्लाइड्सचा आता काय करणार आहोत आपण, हे मी तुम्हाला रेकॉर्डिंग झालेलं देणार आहोत. म्हणजे ज्यांना खरोखर स्वतःचा खूप बेनिफिट करायचा असेल त्यांच्यासाठी आहे. पण शेवटी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर, फोन नंबर, ईमेल ID घेऊन मार्केटिंगचं काम थोड्या प्रमाणात करायचं आहे. आणि राईट मेंबर्स आपल्या रोटरीत आले ना की आमची पण खूप डेव्हलपमेंट होणार आहे. आणि या लेवलवर मी एखादी एक काम करतो की मी हे रेकॉर्डिंग पॉज करतो. आपले इलेक्टेड प्रेसिडेंट लक्ष्मण काले आणि सेक्रेटरी व्हॉट्सअप सर खरंच मला सर खरंच खूप तुम्ही छान बोललात. आणि 10 मिनिटाच्या म्हणजे 10 सेकंदात कसं सांगायचं रोटरीचं महत्व, म्हणजे जी काही उदाहरणं तुम्ही दिली ना ती खरंच खूप चांगली होती. आणि रोटरीचे बेनिफिट काय आहेत, म्हणजे रोटरी काय आहे, नंतर रोटरी समजा रोटरी काय आहे ते आपण एक्सप्लेन करायचं, त्याच्यानंतर त्याचे बेनिफिट काय आहे, नंतर आपण मग जर आपल्याला म्हणजे त्या मेंबरला आपला मेंबर्स क्लब कसा आहे, जे काय तुम्ही ते सांगितलं स्टेप बाय स्टेप, ते खरंच खूप छान होतं. तुमच्याकडे पाहून आम्हाला सुद्धा इतका म्हणजे आमची एनर्जी एवढी वाढली की तुम्ही ह्या वयात सुद्धा ह्या उत्साहाने काम करताय. आणि खरंच खूप छान वाटलं. त्यामुळं रोटरी क्लब ऑफ डोंबिवली हेरिटेज क्लब तर्फे मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू, धन्यवाद. was very nice session, sir. We all gained from your presentation. Anyone else? Yeah. want to- अल्पेश जी, Yes. मैं थोड़ा खानोलकर साहब से बात करना चाहता हूँ. खानोलकर साहेब, आता मी थोडं जस्ट ब्रीफली माहिती करून घेतो आहे की जसं आता आपण पहिलं हे याच्या अगोदर झालं होतं का
की नाही? होतं मला वाटतं कॅन्सल झालं. इज इट? काय सांगा? याच्या अगोदर तुमचं एक सेशन होतं ट्रेनिंग नाही, सेशन. पहिलं सेशन जे होतं ते हा. DOP होतं, डायरेक्टर्स ट्रेनिंग होतं ते. हा, मग ते डायरेक्टर्स ट्रेनिंग जे होतं, आता प्रत्येक क्लबच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरसाठी त्यांचे काय काय रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तर मला असं वाटतं की माझं असं सजेशन आहे, जर तुमचा वेळ कसा आहे, बाकीच्या क्लबला तुम्ही किती वेळ त्या सगळं ऍडजस्टमेंट केल्यानंतर सेटिंग असेल, तर उरलेले काही ट्रेनिंग सेशन्स असतील, किती आहेत? 5, 6, 7 किती आहेत नाही, वर्षभरामध्ये? आपल्याला डिस्ट्रिक्टने सांगितलंय की दर 2 महिन्यातून एका चांगल्या सब्जेक्टवर डिस्ट्रिक्ट आपल्याकडे येईल ओके. आणि त्या 6 सेशन्स मधून आपल्या सगळ्या क्लब मेंबर्सना ओव्हरऑल रोटरीची चांगली माहिती होईल. ओके. तर ह्याच्यात आपले ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट्स आणि रिलेटेड गोष्टी असा विषय त्यात- एकदा येईल. त्याच विषयावर मला बोलायचं होतं. नाही, ते असं तो होतं. विषय येईल. एकदा हा. डिझास्टर मॅनेजमेंटवर येईल, म्हणजे फ्लड्स, कोविड वगैरे रोटरीचा रोल काय असतो आणि ओके. अशा प्रकारचे 6 सब्जेक्ट वर्षभरात येतील, हा. 2 महिन्यातून एकदा. पण काय झालेलं आहे, सुरुवातीला थोडं, त्यामुळे आता 1.5 महिन्यातून एकदा येईल त्याच्या पुढे. हा, कारण का वेळ गेला आपला 4 महिन्याचा थोडा लवकर हा. फास्ट झालं नाही. तर मला असं म्हणायचं होतं हम्म. की याच्यामधला महत्वाचा जो भाग आहे, की आता कसं आहे की कोरोनामुळे बरेचसे आपली काय म्हणतात त्याला स्ट्रेंथ टू सर्व्हिस अबाउट थोडीशी माझ्या म्हणण्याप्रमाणे थोडीशी कमी झाली आहे. तर त्याचं कारण असं की बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला थोडा उत्साह कमी झाला आहे. तर तो उत्साह वाढवण्यासाठी की आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे TRFचा, तर तुम्ही जसं म्हणालात की सिंगापूरला मीटिंग वगैरे असते. तर मला असं म्हणायचं प्रेसिडेंटला किंवा प्रेसिडेंट इलेक्टना पण थोडं माहितीसाठी असायला हवं, की ऑनलाईनवर आपल्याला सर्च केलं की ग्लोबल ग्रँडचे व्हेरियस प्रोजेक्ट्स येतात आणि व्हेरियस क्लबची नावं येतात, इंटरनॅशनल क्लबची. तर आपण एखादा प्रोजेक्ट स्टडी करून क्लबमध्ये डिस्कस करून त्याच्यासाठी मी का म्हणतोय, की त्याच्यासाठी तुम्ही प्लीज पुढच्या वेळेस त्याचा काय तुमच्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने विचार करून आम्हाला त्याचं गाईडलाईन्स मिळावं. जेणेकरून ठीक. माझा असा विचार आहे, की आमचा क्लब आहे छोटा, कदाचित तो मोठा होईल 100%. पण बाकीच्या क्लब मिळून समजा आपण एखादा ग्लोबल ग्रँड 2-3 प्रोजेक्ट म्हणून केला आणि आपण हेरिटेज रोटरी क्लब ऑफ डोंबिवली हेरिटेजने लीड घेतलं, तर असा काही प्रोजेक्ट होऊ शकतो का? की जेणेकरून मग आपण डीजी जेव्हा बाहेर जातील, कन्व्हेन्शनला जातात, व्हेरियस अदर डीजीशी भेटतात, त्यावेळेस तो प्रोजेक्ट त्यांना त्यांच्या हातात दिला, की ते आपला सर्क्युलेट करतील व्हेरियस यांना किंवा आपण नंतर मग फॉलोअप करू शकतो. हे बघा, डिस्ट्रिक्ट टीम मध्ये हं, मी एकटा नाही आहे, बरोबर आहे. बरोबर. ह्या पर्पज साठी जे सुटेबल ट्रेनर असतील हं. ते आपल्या क्लबला लेक्चर व्हिजिट करतील. ओके. कारण काय असतं, ग्लोबल ग्रँड आहे किंवा डिस्ट्रिक्ट ग्रँड आहे, हे दरवर्षी त्याचे नियम बदलत जातात. नॅचरली अगोदर ते थोडे थोडे बदलायचे, पण गेल्या कोविड मध्ये खूप बदलले. आपले खूप प्रमाणात फंड्स खर्ची गेले, त्यामुळे जो म्हणजे रिझर्व्ह वापरले गेले. हं. त्यामुळे आपली जबाबदारी पुढच्या काही वर्षात राहणार आहे की ते रिझर्व्ह भरून काढायचे. हा एक भाग झाला. हं. परत रोटरी त्या लेवलवर यायला. आणि त्यामुळे जे मगाशी मी म्हटलं की पूर्वी आम्ही $1,000 मध्ये 30,000चे प्रोजेक्ट करत होतो, ते गणित बदललेलं आहे. हा, तेच विचारायचं होतं. आता कदाचित ते बदललं तर असेल. तुमच्या जर क्लबच्या डोक्यात जर कोणताही विषय असेल एखादा, आपण रिव्हर्स कॅल्क्युलेशनने गेलो ना तर ते काम पूर्ण होतं. म्हणजे एखादा प्रोजेक्ट जर डोक्यात असेल तर त्याचं कळलं ना, याला रिव्हर्स कळलं. इंजिनिअरिंग म्हणतात. कळलं. ते चायना आणि पाकिस्तान करतं प्रगत देशांच्या वस्तू घेऊन. ते कसं तर आहे आपली म्हणजे कॅल्क्युलेशन रिव्हर्स केली ना, हे आपल्याकडे 2 CA बसलेत, त्यांना मी काय सांगणार. म्हणजे सॉर्ट ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट, पण ते उलट जायचं. आणि मग आपण त्याच्यावर जर प्रयत्न केला ना, तर मग कधी कधी जे आहेत पार्टनर क्लब्स, ते 2 पण होऊ शकतात. हा, बरोबर. तर सुरुवात करा कुठून तरी, आणि त्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट मधून एकदम
पॉवर डिस्ट्रिक्ट मध्ये बघा ना, ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट जे करतायत ना, त्याच्यासाठी पण असिस्टंट साठी एक्सपर्ट्स आहेत. आहेत का? ओके. हो, कारण काय, प्रत्येक क्लब त्याच्यात एक्सपर्ट नाही होऊ शकत. तर 1-2 एक्सपर्ट जे आहेत ते प्रत्येक क्लबला मदत करतात. हाऊ टू पुट अप द ऍप्लिकेशन, काय त्याचं स्टेटस आहे, त्याच्यात आणखी समजा तुमच्या क्लबच्या मर्यादा एवढ्या आहेत तर त्याच्यावर काय करता येईल त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी. त्यामुळे त्या प्रकारची प्रत्येक मदत मिळेल. आणि एखादा, जसं आपलं गणपती विसर्जन आहे, तसा एखादा असा ठासू प्रोजेक्ट हेरिटेजचा असेल. आता आमच्या क्लबचं डेफेंडम स्कूल आणि कॉलेज आहे, ते 1970 ला सुरू झालेलं आहे. इट्स व्हेरी फेमस. आता तुम्ही म्हणाल 50 वर्ष त्याला झाली, ह्याच्यात काही 50 वर्षात आमचा हातभार नाहीये. पण आम्ही जरा एक छाती ठोकपणे, म्हणजे हे बघा, बाहेरच्या कोणी विचारलं ना तर रोटरी भवन आम्ही म्हणतो आमचंच आहे. आणि आमचं रोटरी स्कूल विचारलं कोणी डेफ स्कूल कोणाचं आहे तर तुम्ही सांगायचंय तुमचं. हा, कारण का माहितीये, एक क्लब रोटरीचा जर 100 प्रोजेक्ट करतो तर 22 क्लब 2200 प्रोजेक्ट करतात. त्यामुळे एका क्लब मध्ये 500 मेंबर्स करणं हे रोटरीच्या तेवढं इंटरेस्टचं नाही. पब्लिक सर्व्हिस टू द पब्लिक. बरोबर, ठीक आहे. म्हणजे ठीक आहे अविनाश, हा विषय करू किंवा एरवी कोणताही लोकल लेवलला पण करू शकतो. आणि याच्यामध्ये आता तुमचा विषय ज्या डिस्ट्रिक्टने तुम्हाला काही नॉर्म्स दिले असतील किंवा तुमच्या लिमिटेशन असतील तेवढ्यावर समजा तुम्हाला डिस्कस करायचं असेल तर यू आर मोस्ट वेलकम टू गाईड अवर क्लब अकॉर्डिंगली. येस. ओव्हर टू प्रेसिडेंट अल्पेश. हो, तर मी मीटिंग ऍडजर्न करतो. ओके.